हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या श्री गणेशाय चॅनलमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर बघा, उद्या आहे आषाढी एकादशी. आता या आषाढी एकादशीच्या निमित्ताने काय करावे, काय करू नये, पूजा घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी करावी, यासाठी कोणते साहित्य लागते, उपवास कसा करावा, त्याचबरोबर सेवा कोणत्या करायच्या आहेत, या संबंधीची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगितली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर यावर्षी म्हणजेच 2026मध्ये आषाढी एकादशी आली आहे 25 जुलै शनिवार रोजी, म्हणजेच उद्या. दर महिन्यात 2 याप्रमाणे वर्षभरात एकूण 24 एकादशी येतात. त्यात आषाढाच्या शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. आषाढी एकादशी हिलाच मोठी एकादश असं देखील म्हणतात. या दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होते. पंढरपूर येथे लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनाला जमा होतात. या दिवशी घरोघर उपवास व विठ्ठलाची पूजा केली जाते. एकादशीच्या दिवशी तहान भूक हरवून ईश्वराचे चिंतन करावे असे शास्त्र सांगते. म्हणूनच या दिवशी उपवास केला जातो व ते आरोग्याच्या दृष्टीने देखील चांगले असते. परंतु एकादशी आणि दुप्पट खाशी अशा म्हणीप्रमाणे आपल्या सर्वांचे तसेच होते. आषाढी एकादशीनंतर देव झोपी जातात, म्हणूनच तिला देवशयनी एकादशी असं देखील म्हटलं जातं. या दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होते. पुढील 4 महिने भगवान विष्णू निद्रा अवस्थेत जातात आणि जगाचा कारभार हा भगवान शंकरांवरती येतो. पुढील 4 महिने सण वार उपवास सुरू होतात आणि देवांना प्रसन्न करून घेण्याचा हा सुवर्णयोग असतो. या काळात पृथ्वीवरील तत्व देखील खूप मोठ्या प्रमाणात जागृत असते. तर आषाढी एकादशीच्या पूजेसाठी कोणकोणते साहित्य लागणार आहे, तर ही पूजा घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी करावी. तर बघा, प्रत्येकाच्या पद्धती ह्या वेगवेगळ्या असतात. गावागावाप्रमाणे परंपरेने प्रत्येकाची पूजा करण्याच्या पद्धती थोड्याफार वेगवेगळ्या असू शकतात. तर इथे पूजेसाठी आपल्याला विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती घ्यायची आहे. मूर्ती नसेल तर फोटो देखील चालतो. जर मूर्ती आणि फोटो विठ्ठल रुक्मिणीचा नसेल तर मग तुम्ही भगवान विष्णूचा फोटो किंवा मूर्ती घेऊ शकता. तीही नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती घेतली तरी चालेल. तर बघा, त्याचबरोबर आपल्याला इथे फळ, फूल, तुळशी माळ, दिवा, फोटो, विठ्ठलाची मूर्ती घ्यायची आहे. प्रथम एक पाट किंवा चौरंग मांडून घ्यावा. त्यावरती स्वच्छ कापड अंथरून घ्यावे. रांगोळी काढावी. धूप दीप लावावा. कुठलीही पूजा करण्याआधी दीप प्रज्वलित करून घ्यावा. दिव्याला हळदी कुंकू अक्षदा आणि फूल अर्पण करावे. नमस्कार करावा. त्यानंतर 2 विड्याची पाने घेऊन त्यावर थोडे तांदूळ ठेवावे. त्यावरती हळदी कुंकू वाहावे. आता इथे आपल्याला गणपती पूजन करायचे आहे. गणपतीची मूर्ती तुम्ही यासाठी घेऊ शकता किंवा मग गणपती स्वरूप सुपारी देखील घेतली तरी चालेल. सुपारीवरती आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे, पाण्याने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर ती सुपारी स्वच्छ करून त्या विड्याच्या पानावर ठेवावी, स्थापित करावी. त्यावरती हळदी कुंकू फुलं अक्षदा अर्पण करावी. त्यानंतर विठ्ठलाची मूर्ती असेल तर मूर्तीला प्रथम पाण्याने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे. जर फोटो असेल तर ती फक्त स्वच्छ पुसून घ्यावी. तर अभिषेक घालताना इथे विष्णू सहस्त्रनाम तुम्ही म्हणायचं आहे. जर शक्य नसेल तर मग तुम्ही श्रीहरी विठ्ठल जय जय पांडुरंग हरी असा देखील नामजप करू शकता. त्यानंतर मूर्ती स्वच्छ करून घ्यावी. ते थोड्या अक्षदा ठेवून त्यावर विठ्ठलाची मूर्ती स्थापित करायची आहे. जर तुमच्याकडे विठ्ठल रुक्मिणीची वस्त्र असतील तर ती नेसवावी, नसेल तर काहीच हरकत नाही. त्यानंतर इथे विठ्ठलाला चंदनाचा गंध लावावा. रुक्मिणीला मळवट भरावे. अक्षदा पाहाव्यात. धूपदीप दाखवायचा आहे. या दिवशी त्यांना तुळशीची मंजिरी किंवा तुळशीची पानं अर्पण करायची आहेत. ही तुळशीची पानं तुम्ही आदल्या दिवशी तोडून ठेवावी, कारण एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत. तुळशीची माळ तुम्ही अर्पण करू शकता. तुळशीची मंजिरी अर्पण करू शकता. तुळशीची पानं अर्पण करू शकता. त्यानंतर फुलं अर्पण करायची आहेत. त्यानंतर धूप दीप लावायचा आहे. फळाचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता किंवा ड्रायफ्रूट्सचा किंवा फक्त साखरेचा नैवेद्य तुम्ही या दिवशी दाखवू शकता किंवा जे पदार्थ तुम्ही खाण्यासाठी बनवलेले आहेत त्याचा नैवेद्य देखील दाखवू शकता. त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे. प्रथम गणपती बाप्पाची आरती करावी. त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीची आरती करावी. स्वामी समर्थांची आरती करावी. अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ही पूजा करायची आहे. त्यानंतर या दिवशी दिवसभर उपवास केला जातो.
तर उपवास म्हणजे कमी खाणे किंवा उपाशी राहणे होय. तर बरेच जण दूध किंवा फलाहार घेऊन उपवास धरतात. तर बरेच जण उपवासाचे पदार्थ देखील खातात. तुम्हाला ज्या पद्धतीने शक्य होत असेल त्या पद्धतीने तुम्ही उपवास करावा आणि हा उपवास दिवसभर करायचा आहे आणि उपवास हा दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे. तर उपवास हा शरीराचा तसेच मनाचा देखील करावा. आपले मन हे विठ्ठल नामात लावावे. इतर वाईट विचार आपल्या मनात आणू नयेत. या दिवशी शक्यतो कमी खावे म्हणजे सुस्ती येत नाही व मन हे विठ्ठल नामात लागते. या दिवशी भजन, कीर्तन, नामस्मरण करावे. तसेच जमेल तर दान धर्म या दिवशी नक्की करावा. यथाशक्ती यथाभक्तीने हा दानधर्म करायचा आहे. विठ्ठलासोबतच या दिवशी रुक्मिणीची पूजा देखील करावी. तर अशा प्रकारे मनोभावे पूजा, प्रार्थना, नामस्मरण, सेवा आपल्याला करायच्या आहेत. तर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल.